चला तर मंडळी, गौराईंच्या फराळासाठी मस्त असा खमंग आणि खुसखुशीत गुजराती पद्धतीने गाठी शेव कसा बनवायचा ते पाहणार आहोत। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव कप तेल, पाव कप पाणी आणि अर्धा चमचा पापड खार घालून ह्याला आपल्याला छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचंय। मिक्सरला फिरवल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता, हे जे मिश्रण तयार झाले हेच वापरून आपल्याला गाठी शेव तयार करायचा आहे। यानेच हा गाठी शेव अगदी खुसखुशीत असा बनून तयार होतो आणि अगदी परफेक्ट तयार होतो। तिथे पहा, इथे हे पाणी किती छान असं पांढरं शुभ्र झालेलं आहे। आता हे बाजूला ठेवून देऊया। तर इथे मी अर्धा किलो बेसन घेतलेला आहे। बेसन चाळून घ्यायचं। ह्या कपाने म्हणलात तर 3 कप बेसन आहे। त्यानंतर 1 चमचा ओवा, 1 चमचा इथे आपल्याला काळी मिरी पावडर घालायची आहे, 1 ते 1.5 चमचा मीठ घालायचे आणि अगदी पाव चमचा हळद घालायचे। आणि आता यामध्ये जे आपण मिक्सरला स्लरी तयार केली होती तेल आणि पाण्याची, ती यामध्ये ॲड करायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे। मिक्स केल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून याचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळत असताना खूप जास्त पातळ मळायचं नाही किंवा खूप जास्त घट्ट सुद्धा मळायचं नाही। तर इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे। पीठ मळून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट ठेवायची नाही। इथे जर तुम्ही हे पीठ छान मळून घेतलं तर अशा पद्धतीने हे स्ट्रेच व्हायला लागतं। असंच हे आपल्याला मळून घ्यायचंय। तर आता याला एक सिलेंडरचा आकार देऊया आणि जी शेवची मशीन असते त्यामध्ये याला घालायचं आहे आणि आता याचं झाकण लावून घेऊया आणि शेव तयार करून घेऊया। शेव तयार करण्यासाठी इथे मी 2 नंबरची चाळणी लावलेली आहे आणि तेल हे कडकडीत गरम करून घ्यायचं। कडकडीत गरम तेलामध्ये आपल्याला हा शेव गाळून घ्यायचा आहे। तेल थंड असेल तर शेव तेलकट होते आणि मऊ पडते, त्यामुळे तेल आपल्याला अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। त्यामुळे जो हा गाठी शेव आहे छान असा खुसखुशीत बनून तयार होतो। दोन्ही बाजूनी छान असा उलट सुलट करून छान असा खमंग आणि खुसखुशीत होईपर्यंत तळून घेऊया। यावरची बुडबुडे कमी झाले का लगेचच हा शेव आपल्याला काढून घ्यायचा आहे। खूप जास्त डार्क करायचं नाही। सेम पद्धतीने मी दुसऱ्या बारीला सुद्धा असंच पद्धतीने शेव गाळून घेतलेला आहे आणि हा सुद्धा आपल्याला छान असा खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। तर दोन्ही बाजूनी मी हा छान खुसखुशीत होईपर्यंत तळून घेतलेला आहे आणि इथे आपला संपूर्ण गाठी शेव जे आहे ते तयार झालेला आहे। आता याचा तुम्ही आवाज ऐकू शकता। अगदी खमंग आणि खुसखुशीत असा हा गाठी शेव बनवून तयार होतो। तर तुम्ही सुद्धा गौराईच्या फराळामध्ये हा गुजराती गाठी शेव नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडली तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तर पुन्हा भेटू। धन्यवाद।